नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2 चा खूप इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे, एड्स प्रतिबंधन। तर ह्याच्यावर आपल्याला खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे। तुम्ही प्रीवियस इयरचा क्वेश्चन पेपर बघू शकता। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले त्यांनी सर्वप्रथम जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट करायची, चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेवटी कमेंट पण करायची। आणि यापूर्वी मी भरपूर स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पाठवलेले आहे। तर तुम्ही हे व्हिडिओ बघण्याऐवजी क्वेश्चन पेपर बघितले तरी काही हरकत नाही। आणि जर चांगला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे ज्यांना, तर त्यांनी हे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचं प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर एड्स प्रतिबंधन, तर हा कसा एक प्राणघातक आजार आहे। त्याच्यामध्ये आपण आता प्रतिबंधन करायचं आहे आपल्याला, पण तो आजार कसा आहे, काय आपल्याला ते तरी माहीत पाहिजे। त्यामुळं मी सर्व नोट्स काढलेले आहे। आता कारक जंतू कोणता असतो एड्सचा? HIV। त्यानंतर जंतूचे ठिकाण कुठे असते? तर ज्या माणसाला HIV बाधित झालेला आहे, म्हणजे त्याला HIVची लागण झालेली आहे, तो व्यक्ती त्याच्यामध्ये हे असतं, हा कारक जंतू अवेलेबल असतो किंवा असतो त्याच्याकडे। नंतर एड्सचे रुग्ण, जे एड्सचे रुग्ण त्यांच्याकडेच। आणि कॅरियर, एखादा रुग्णाला त्याचे सायन्स सिम्पटम्स दिसून पण तो कॅरी केलेला असतं ना HIV, तो पण। त्यानंतर येतं प्रसार कसा होतो, याचं ट्रान्समिशन कसं होतं? तर सेक्स्युअल ट्रान्समिटेड डिसीज आहे हा, म्हणजे सेक्स्युअली पण हे ट्रान्समिट होतो किंवा प्रसार होतो याचा। त्यानंतर ट्रान्समिशन थ्रू द ब्लड, म्हणजे ब्लड थ्रू आपण जेव्हा नील प्रिक करतो किंवा कोणाचं ब्लड आपल्या ब्लडमध्ये एंटर करतो, तेव्हा आपल्या याच्या आजाराची लागण होऊ शकते। त्यामुळे आपण ग्लोव्ज वगैरे घालतो आपल्या सॅम्पल वगैरे कलेक्ट करायच्या वेळेस। त्यानंतर येतं प्रीनेटल ट्रान्समिशन। प्रीनेटल म्हणजे आईला जर असेल तर तिच्या न्यूबॉर्न, म्हणजे तिच्या पोटामध्ये जे फिटस असतं किंवा ते बाळ असतं त्याला पण होऊ शकतो। तर या 3 पद्धतीनेच याचा प्रसार होतो। ही तिन्ही पद्धत ह्याच्यामध्ये फेकण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे मला पाठांतर करण्याची गरज आहे, म्हणून मी हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करते। हे 3च लक्षात ठेवायचे, ब्लड, सेक्स्युअल ट्रान्समिटेड आणि प्रीनेटल, हे 3 शब्द जर लक्षात ठेवले तरी तुमचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते। तर याच्यानंतर संसर्ग काळ, तर HIV बाधित झाल्यापासून ते मरेपर्यंतचा, याच्यामध्ये जोपर्यंत माणूस मरत नाही, कारण हा एकदम असा याच्यावरती अजून रोगनिदान झालेलं नाही, म्हणजे एखादी लस वगैरे आलेली नाही आहे एक्झॅक्टली, त्यामुळे त्याचं प्रतिबंधन करणंच आपलं गरजेचं असतं। नंतर रोगनिदान काय काय करू शकतो आपण, तर याच्यामध्ये रक्ताची एलाइझा टेस्ट असते, एक एलाइझा आणि एक वेस्टर्न ब्लॉट टेस्ट असते, या 2 टेस्ट असतात। त्याच्यानंतर प्रतिबंधन, तर एड्स हा इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे HIV व्हायरसमुळे होणारा आजार आहे। तर या अद्यापही खात्रीशीर लस उपलब्ध नाही, म्हणजे याच्यावर काय अजून पण याच्यावर ट्रीटमेंट आहे का आपल्याकडे? खात्रीशीर नाही। प्रतिबंधन हा सर्वोत्तम उपचार मानला जातो, म्हणजे आपण त्याला प्रिव्हेंट करणं हेच सर्वोत्तम मानलं जातो। त्यासाठी आपण त्याचं प्रिव्हेंशन आज बघू राहिलो। तर याच्यामध्ये लैंगिक मार्गाद्वारे होणारा प्रसार, हा आता पहिलं आपलं ट्रान्समिशनचं काय होतं, सेक्स्युअल ट्रान्समिट होतोय, म्हणजे सेक्स्युअली हा दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचतोय। तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्या लोकांना सुरक्षित लैंगिक संबंध ठेवायला सांगायचे, म्हणजे कॉन्डम यूज करायला सांगायचं आहे। त्यानंतर एकनिष्ठ राहायला सांगायचं आहे आपल्या पार्टनरसोबत। त्याचबरोबर आपल्याला शिक्षण द्यायचं आहे, आरोग्य शिक्षण किंवा लैंगिक शिक्षण देणे मुलांना, जे तरुण वयातील मुलं, किशोरवयीन मुलं मुली यांना आपल्याला याच्याबद्दल शिक्षण देणे। त्यात लाजण्यासारखं काही नाही आहे किंवा ऑकवर्ड होण्यासारखं काहीच नाही, हे आपल्याला शिकण्याची गरज आहे, किंवा आपल्याला ते जनजागृती करणे आपल्या समाजामध्ये। तर झालं पहिलं। दुसरं येतं रक्ताद्वारे होणारा प्रसार, तर ह्याच्यामध्ये रक्त तपासणी, प्रत्येकाची आपण ब्लड टेस्ट केली पाहिजे, HIVची मुक्त असल्याचं खात्री करायची प्रयोगशाळेमध्ये देऊन अनिवार्य आहे। त्यानंतर येतं निरोधक सुयाचा वापर करणे, तर एकच सुई दुसऱ्या रुग्णाला किंवा तीच सुई आपल्याला प्रिक झाली तर अशा चालणार आहे का? नाही, त्यातून काय होणार आहे, त्याचं प्रसार होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो तो आजार। त्यामुळे रुग्णांमध्ये नेहमी डिस्पोजेबल सुया आणि सिरिंजचा वापर करावा। व्यसनाधीनता, अंमली पदार्थाचे सेवन करणारे, आता जे ड्रग्स वगैरे घेतात तर ते सिरिंजने घेतात, कधी IM वगैरे किंवा सबक्युटानियस अशा प्रकारे घेतात ड्रग्स, तर त्यांना एकच सुई यूज करतात। पिणाऱ्याला समजा किंवा ड्रग्स घेणाऱ्याला थोडी कळतं का आपण व्यवस्थित वेगवेगळ्या सुया यूज कराव्या, ते एकाच सुईने प्रत्येकजण ड्रग्स वगैरे घेत असतात। तर याच्यामध्ये सुद्धा HIV होण्याचं जास्त आपल्याला चान्सेस असतात। त्यामुळे तर नेक्स्ट बघा, माता बालक प्रसार होणे, म्हणजेच गर्भधारणा चाचणी। आता गर्भधारणा राहिल्यानंतर आपण लगेच HIVची टेस्ट करायची, आणि तिला असेल ती पॉझिटिव्ह तर तिला ART उपचार चालू करावा, म्हणजेच जर माता HIV बाधित असेल तर बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून मातेला गरोदरपणातच अँटीरिट्रो व्हायरल थेरपी दिली जाते, ज्यामुळे काय होतं, बाळाला तो आजार होऊ नये याची प्रतिबंधन केलं जातं। त्यानंतर प्रसूतीनंतर काळजी, बाधित मातेचे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार
मातेने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्तनपान करावे. सुरक्षित पर्यायांचा विचार करावा. डॉक्टरांनी सांगितलं स्तनपान द्या तरच द्यायचं आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायचं आहे. नंतर आरोग्य सेवा आणि कर्मचाऱ्यांसाठी काळजी. तर आपल्यासाठी आता ही परिचारिकेसाठी किंवा आपल्या वॉर्ड बॉयसाठी अशी डॉक्टरांसाठी अशी काळजी काय घ्यायची. काय परिचारिका म्हणून काम करत असताना स्वतःचा बचाव करावा. नेहमी ग्लोव्ज अनिवार्य घालायचे. आपलं कोणतंही काम करताना ग्लोव्ज कंटिन्यू राहू द्यायचे. निडल स्टिंग इंजुरी टाळणे, म्हणजे आपल्याला निडल प्रिक होऊ द्यायची का पेशंटची नाही. नंतर PEP म्हणजे जर चुकून बाधित टोचली गेली, आपल्या एखादी स्वीप्रिक झाली तर 24 तासाच्या आतमध्ये PEP उपचार सुरू करावेत. तर PEP काय असतं ते मला कमेंट करून सांगणार आहे. त्यानंतर सामाजिक जनजागृती, सोशल अवेअरनेस करायचे. एड्सबद्दल गैरसमज दूर करायचे आपल्याला. आपण गैरसमज काय सांगते मी तुम्हाला आता. आपण त्याच्याशी बोलल्याने किंवा त्याच्या एका ताटात जेवल्याने हा आजार प्रसार होतो, असे काही काहीचं मिथ आहे. तर हे चुकीचं आहे. आपण सांगितलं ना 3च पद्धतीने आपलं ते काय हा आजार प्रसार होऊ शकतो, आजाराचा प्रसार होऊ शकतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जागतिक एड्स दिन कधी असतो 1 डिसेंबर निमित्त आपण आरोग्य शिबिर ठेवू शकतो. त्यानंतर बाधित व्यक्तीला समाजात मानाचे स्थान द्यावे जेणेकरून तो न घाबरता उपचार घेईल. त्याला चांगलं स्थान द्यायचं. त्याला असं आपल्याला तुच्छ लेखायचं का नाही. मग तुच्छ लेखल्यानंतर काय माहीत त्याला आजार सांगा कोणाला नाही, उपचार घेईल का नाही, बरा होईल का नाही. मग त्याच्यामुळे काय होऊ शकतो, तो त्या स्वतःसाठी पण घातक ठरू शकतो आणि आपल्यासाठी पण घातक ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याला त्याचं स्थान द्यायचं आहे मानाचं. तर समजलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण व्ह्यूज येत नाही आहे. आणि मुलं कमेंट करताय, अवघे 2-3 मुलं आहे तेच कमेंट करताय, मॅडम नोट्स पाठवा, लवकर पाठवा. तर व्ह्यूजच येत नाही, मला व्हिडिओ बनवायला उत्साह कसा येणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण पेपर थोडे दिवस राहिलेले, सर्वांनी अभ्यास करावा, फक्त एवढीच इच्छा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.